मनपूर्वक करा आम्ही ते आभार व्यक्त करू। हे गौरव चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि एनर्जी ड्रिंक्स सागर म्हात्रे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। जाणार आहे समीर पाटील यांना पाहतो खूप मेहनत आहे चिपलाई कमिटीची आमच्या चिपलाई क्रिकेट संघ आणि आमच्या ग्रामस्थ मंडळ चिपले यांची खूप मेहनत आहे। दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे। विठ्ठल दादा या आपल्या यथोचित सन्मान इथे केलं जाईल। बघा त्यांचे सुपुत्र किरण पाटील चिपलाई क्रिकेट संघाचं ते प्रतिनिधित्व करत असतात। सन्माननीय विठ्ठलदादा पाटील यांचा यथोचित सन्मान चिपलाई क्रिकेट संघ आयोजित आमदार प्रचंडदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस विश्वजित दादा पाटील आणि दिनकर दादा पाटील यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे। चला बॅट्समन पाठवा लगेच। स्पर्धेचा नियम सुद्धा आहे बघा, एखादा फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज रेडी राहायला पाहिजे, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। आदरणीय व्यक्तिमत्व मनोज म्हात्रे साहेब कोण यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। मनोज म्हात्रे साहेब कोण विपक्ष नितलस संग्राम 11 नितलस हा सामना मैदानामध्ये रंगतोय। अतिशय रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि मराठीचा गोडवा आणि एक उत्कृष्ट मराठी समालोचक आमचे मार्गदर्शक सागरभाई मांडवकर यांच्याकडे आपण बोलणार आहोत। तर धन्यवाद। मॅच कडे वळते। संग्राम 11 जहनुमान नितलसनं टॉस जिंकलाय, फिल्डिंगला पसंती दिली, बॅटिंग करेल या वेळेला टीम आपण पाहतोय i11 कोण। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे। चला थोडा स्पीडअप करा, वेळ आमच्याकडे खूप कमी आहे, थोडा वेळापत्रक मागे पडलाय, सातत्याने आम्ही सूचना देतोय। तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे i11 कोण संग्राम 11 नितलस। मॅच ऑन होईल। पहिलं षटक अतुल काटे, आघाडीची जोडी अनिकेत आणि आकाश ला आपण जरूर पाहतोय। अतुल काटे पाच षटकांचा हा पूर्वार्ध आपण जरूर पाहणार आहोत i11 कोण साठी। चला मॅच ऑन करा, विनंती असेल आपल्याला। 11:27 झालेत, 2 मॅचेस या मॅच नंतर आणखीन आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचेत, या सूचना असतील। पहिला चेंडू भन्नाट वेग होता आणि जरूर आपण इथे पाहिलं अतुल काटे म्हटला तर संघाचा तो एक प्रमुख गोलंदाज आहे। पहिल्या चेंडूचा खेळ संपला, बॅटिंग करते टीम i11 कोण। अनिकेत सज्ज झाले, अतुल काटे नेक्स्ट बॉल समोर ठेवला, फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का। बॅटिंग टीम राहुलला झेल पकडलाय। चला नवीन फलंदाज लवकर येणं सुद्धा महत्वाचं आहे। तर अतुल काटेला हे सक्सेस मिळालं। पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट आली, दबाव थोडासा निर्माण केला। लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे
बॅटिंग टीम या वेळेला आपण जरूर पाहतो आई 11 कोण पूर्वार्धामध्ये फाईट करतो, धावांसाठी झगडतो. 2 चेंडूवर अतुलनं तिथे दबाव निर्माण केला. चला थोडं स्पीडअप करा, सातत्याने आम्हाला सूचना येतात मॅनेजमेंट कडून. खेळाडू या गोष्टींकडे लक्ष असू द्या. अक्षय आणि आकाश. पुढचा चेंडू अतुल काटे खोला टाकला, ड्राईव्ह करतो डीप कडे. यस फिल्डर आणि सोडलाय खरा बॅट फिल्डिंग, चौकार. आतापर्यंत समाप्त झाले. धावा फलकावरती अक्षय बॅटिंग करतो. सुरुवात चौकारने केली. आई 11 कोण साठी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आमदार चषक चिपळेची स्पर्धा पाहतो अक्षय आणि आकाश. तर मकरंजी गोलविलकर सन्माननीय आमचे पाहुणे वैभव ठाकूर आणि सन्माननीय बाजीराव आशिवले साहेबांचं आगमन. झेल घेण्याची संधी, आणखीन एक विकेट. अभिन पकडला चेल, 2 धक्के. बेधडक गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही दबाव निर्माण कराल ना तर प्रतिस्पर्धी संघ थोडा मागे पडतो आणि ते दाखवून दिलं अतुलनं संग्राम 11 च्या हनुमानीतल्या संघासाठी. टॉस त्याने जिंकला, फिल्डिंग करतो. आई 11 कोण संघ बॅटिंग लाईनअप या संघाकडे स्ट्रॉंग आहे. मात्र अनिकेत बाद झाल्यानंतर, अक्षय बाद झाल्यानंतर आकाश आणि फलंदाज साहिल. भागीदारीची नितांत गरज आहे. 4 धावा आपण पाहतो. आई एकविरा इव्हेंटच्या पद्धतीनं टॅप करण्याचा प्रयत्न, गती काढून घेतली आणि तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण. अतुल काटे वन्स अगेन. पुढचा चेंडू लाईन पाहिली बॅटच्या मधून आणि इम्प्रेस केलं. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 10 10 रन्स. समोर ठेवला मिड ऑन कडे. ओ नाराज आहे फिल्डर. तयारी त्यांनी दाखवली मात्र गुड स्ट्रोक. 4 मिळतील +4 ओव्हर कंप्लीट. जिथे दबाव निर्माण झाला तो 2 विकेटनं. त्यानंतर सुस्थितीमध्ये आई 11 कोण. एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. विश्वजित पाटील समाजसेवक भारी जाईल तिथं विश्वजित दादाला मानिती लोक सारी. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. नक्कीच चिपळे गावातील आम्ही पाहतो युवा समाजसेवक, तरुणांचे आधारस्तंभ, आमदार चषकाचे आयोजक, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण विश्वजित पाटील युवा समाजसेवक. नक्कीच तुम्ही वाहत्या नदीप्रमाणे कार्य करत राहा. कचरा आपोआप साईटला होईल. आज आपण पाहतो आमदार चषकाची दमदार स्पर्धा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 14. प्रमोद आलाय. प्रमोद पावशेला पाहतोय. अतुलनं दिल्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये 14. 2 विकेट. तिथे आक्रमकता दाखवली साहिलनं. कमालीचा कमबॅक आहे. मॅच मध्ये किती टार्गेट. प्रमोद पावशे आलाय. संग्राम 11 नितला सा संघ या वेळेला गोलंदाजी करतो. प्रमोद आला. ऑलराऊंडर आहे, चांगला ऑलराऊंडर, शांत स्वभावाचा खेळाडू. बऱ्याच वेळा आपल्या खेळानं आकर्षित करतो प्रमोद. समोर टीमला ड्राईव्ह करतो. नॅचरल गुणवत्ता दाखवत असताना बॅटिंग टीम आई 11 स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. या संघाकडे सुद्धा किती टार्गेट सेट होईल थोडा स्पीडअप करा. यानंतर विनर मध्ये मॅच होईल. शिवन्या 11 आधी, किरणजी शेळके पुरस्कृत शिवन्या 11 आधी आणि सिद्धार्थ 11 केवाळे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. थोडा वेळापत्रक मागे गेलाय. ते शैलेश पावशे जर आले असतील नितलस चे पाठीराखे चिपळेच्या या आमदार चषकामध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. प्रमोद
शरीरावर ठेवला, अपील जोरदार आणि पुन्हा दबाव. आता एकूण धावा प्रेम दे सांगतो आम्हाला 15 वर 3 धक्के. बघा आपण या वेळेला पाहिलं गुड डिसिजन, अगदी क्लिअरली पाहिलं आपण. 15 धावा 3 धक्के. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ऑन साइडला ट्राय करतो वेगानं, डीप कडे फिल्डर रेडियम. थोडा दबाव वाढलाय. बॅटिंग टीम आपण पाहतोय धावा बनावे लागतील. एकूण धावा 16, 3 धक्के मिळाले. सेकंड ओव्हर. प्रमोद पावशे सिंगल विकेट. सिंगल बॅटिंग करत असताना साहिल बाद झाला. अक्षय कौशल्य आलं. प्रमोद पावशेचे षटक. 3 चेंडू मध्ये 2 धावा 1 विकेट. पुन्हा दबाव निर्माण करतोय. तर प्रमोद कडे ती कॅपॅसिटी आहे, तो या मॅचला चांगलं कमालीचं कमबॅक देऊ शकतो. आतापर्यंत प्रमोदला आपण इथे पाहिलं सिंगल विकेट, सिंगल डॉट, 4 चेंडू 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. प्रमोद पावशेला पाहतोय. संग्राम 11 निटलस संघासाठी गोलंदाजी. दुसरं षटक तो हातळतोय. खोला टाकला. अपील जोरदार. यस अंपायर सिग्नल. आणखीन एक धक्का 16 वर. आता 4 गडी बाद. टीम I11 कोण. तर प्रमोद पावशेला पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू 2 धावा 2 विकेट. 16 धावा 4 विकेट. I11 कोण संघ थोडा बॅकफुटला गेले. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये अनिकेत, आकाश, अक्षय, साहिल बाद झाले. कौशल्य आणि अक्षय या वेळेला संघाचा डाव सांभाळतो. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज प्रमोद पावशे समोर खेळेल. या वेळेला अक्षय. अजूनही अक्षयला पहिल्यांदा संधी. कौशल्य 1 चेंडूचा सामना केला. 10 खेळला होता. प्रमोद पावशे. संधी जरूर होती. यस इमर्जन्सी काही हवं असेल तर मॅनेजमेंटकडे सूचना करा. 2 षटकं संपली आणि धावा दाफलकावरती 16. 4 गडी बाद 16. विश्वजित पाटील हाय तो डॅशिंग स्वभाव लय त्याचा साधा. जनतेला त्यांनी दिलेला करी तो पुरा वादा. विश्वजित पाटील हाय तो डॅशिंग स्वभाव लय त्याचा साधा. जनतेला त्यांनी दिलेला करी तो पुरा वादा. ग्रामस्थ मंडळ चिपले गावाचा आहे त्याच्या जोडीला. ग्रामस्थ मंडळ चिपले गावाचा आहे त्याच्या जोडीला. विश्वजित तर 2 षटकांचा खेळ संपला. I11 कोण संघाला आपण पाहतो. अक्षय कौशल्य बॅटिंग लाईनअप मध्ये आता दबाव निर्माण झालाय. चला आम्हाला थोडा वेगवान खेळायचे. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आधी खेळेल. शिवन्य 11 आधी पहिल्या सामन्यामध्ये घवघवीत यश त्यांनी संपादित केला आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धार्थ 11 केवाळे त्यांनी सुद्धा नेवाळी संघाला पराभूत करत असताना आपला दबदबा निर्माण केला. थर्ड ओव्हर. साहिल दरे पहिला चेंडू टॅप केला. डीप बॅकवर्ड कडे पाठलाग जरूर होईल. सीमारेषी कडे चेंडू चाललाय घरंगळत. मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकार.
पुढचा चेंडू ओ चेंडू गेला लॉंग स्टॉपला आणखीन एक बेनिफिट खेळणं प्रगतीपथावर साहिल दरेला आपण या वेळेला पाहिलं आतापर्यंत 2 चेंडू 2 चौकार धावा 24 बॅटिंग करताना I11 कोण साहिल दरे बॅटिंग करेल कुशल ओ शरीरभेदी गोलंदाजी दबाव धाव सोडण्याची तयारी आज काय गोलंदाजी सूर्य बघा अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या त्यानंतर प्रमोदनं कमबॅक करून दिलं पुन्हा अजूनही समतोल प्रवास आहे 5 षटकांचा पूर्वार्ध टार्गेट किती सेट केलं जाईल यावर सुद्धा सर्वांच्या नजर आहेत बॅटिंग करताना टीम I11 कोण धावा 24 4 गडी बाद करंट रन रेट पाहिला 9.60 साहिल दरे पुढचा चेंडू आक्रमण केलं फटका फसेल यस आणि झेल सोडलाय एका बाजूला गोलंदाज भरपूर मेहनत करतात मात्र तिथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही तर क्रिकेटमध्ये काय होतं हे चित्र आपण प्रामुख्याने बऱ्याच वेळा पाहिलं साहिल दरेनं प्रचंड मेहनत केली आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर त्यांनी कमबॅक करून दिलं दबाव निर्माण केला 25 धावा झाले 4 विकेट बॅटिंग करताना I11 कोण थर्ड ओव्हर पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज अक्षयला पाहतोय अक्षय आणि आपण बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईक रेंजला कौशल्य 5 मध्ये 10 वर खेळतोय 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून अक्षयसाठी साहिल आक्रमण वाह आवाज आला आणि फटका गेला टोले जंग षटकार यूज इट पॉवरफुल माइंडचं दाद देऊया अक्षय प्रभावित करतोय 2 मध्ये 6 तो वैयक्तिक खेळतोय एक डॉट खेळल्यानंतर संघासाठी चांगली आघाडी मिळवून द्यायचे यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय यस अपील जोरदार पंचाने इशारा केलाय फलंदाज होईल बाद आता एकूण धावा धावफलकावरती टोटल 31 आणि गडी बाद झालेत 5 31 तर स्क्रीनवर आपण जो संघ पाहतोय संग्राम 11 नितलस आमदार चषकाची ही स्पर्धा काही आमची पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 षटकांचा खेळ बाकी I11 कोण संघ किती टार्गेट सेट करेल चला मॅच ऑन करा वेळ खूप कमी आपल्याकडे अजूनही हा सामना सोडून 2 मॅचेस कव्हर करायचे आणि काही बंधने सुद्धा स्पर्धेला लवकर स्पर्धा फिनिश करणं हा सुद्धा आयोजकांचा प्रयत्न असेल पहिला चेंडू समोर ठेवला ट्राय करतोय डीप कडे फिल्डर मिसफील्ड झाली चेंडू उडवलाय ओ बॅड लक चौकार बॅड फिल्डिंग तर एकूण धाव फलक आपण जरूर पाहूया चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर एकूण धावा 35 5 गडी बाद प्रमोद पावशे क्षेत्ररक्षणाचं साह्य मिळाले नाही चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर ओ गुड बॉलिंग प्रमोदकडे ती गुणवत्ता आहे प्रमोद बऱ्याच वेळा जेव्हा संग्राम 11 नितल्या संघाने खेळ दाखवला त्यामध्ये बऱ्याच वेळा प्रमोदनं आपल्या खेळानं प्रभावित केलं गोलंदाजी त्याच्याकडे स्ट्रॉंग आहे ऑलराऊंडर आहे बऱ्याच वेळा प्रमोद जेव्हा संघासाठी खेळत असतो सर्व
आपण सांभाळून त्यांनी अनेक वेळा संघासाठी चांगले योगदान दिले. आतापर्यंत चौकारानंतर डॉट बॉल 35 धावा. I11 कोण संघ बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये खूप चांगले प्रूव्हअप्स आहेत. तुम्हाला तुमच्या नैसर्गिक खेळाकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. फटका फसलाय, झेल होणार का? यस, पहिला दुसरा आणि 6वा धक्का. बॅटिंग टीम I11 कोण. सरकले जीवन. मनीष खेळतो. बाद झाला फलंदाज. यापूर्वी आपण पाहिलं बॅटिंग लाईनअप मध्ये अक्षय, कौशल्य, साहिल, अक्षय, आकाश, अनिकेत. अगदी नेम सिरियल पाहिली तर ए नावाचे जास्त खेळाडू, ज्यामध्ये अक्षय, अक्षय, अनिकेत, आकाश, अक्षय, अक्षय गाताडे. जीवन आलंय क्रमांक 8 वर. धावा 35. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती बतावर. करण रनरेट पाहिला प्रमोद पावसे. नेक्स्ट बॉल चौका, डॉट विकेट. पुढचा चेंडू. ओ काय खतरनाक शैली. खोलात चेंडू टाकतो, दबाव निर्माण करतो. थोडासा फंबल झालं. एकाग्रता खेळामध्ये का महत्वाची आणि तिथे आपण पाहिलं प्रमोद आपल्या शैलीनं प्रचंड प्रभावित करतो. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. धावा 39. 6 गडी बाद आतापर्यंत. बॅटिंग लाईनअप मध्ये I11 कोण हा संघ आपण जरूर पाहतोय. प्रमोद पावशे वन्स अगेन. पुढचा चेंडू. प्रमोदची आपण पाहतोय आक्रमक शैली प्रभावित करणारी. सेकंड ओव्हर मध्ये त्यांनी 2 दिला आणि तोच प्रमोद पुन्हा एकदा. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. खोला टाकला, ट्राय करतो डीप कडे. फिल्डर धाव घेण्याची तयारी. धोका होईल, गरज नव्हती. यस, पंच रेफर करतील. व्हेरी क्लोज निर्णय. आणि यस, अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मात्र टीव्ही अंपायर ची आपण मदत घेऊया. सत्यवान काकडे यांना आम्ही पाहतो. सँडी पालकर असतील, सुनील तांडेल सर आहेत. यस, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन तिथे आपण पाहूया काय घडलंय. चौथ्या षटकाचा खेळ. यस, नॉट आउट. मॅच ऑन करा. कमालीचा सामना. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दाखवतो 48. काही पाहुणे मंडळी, एक चेंडू रिमेनिंग आपण पाहतो. शेवटचा चेंडू खेळ बाकी. 38. 6 धावा आपण पाहिल्या होत्या. 14 धावा त्यानंतर 2 षटकानंतर धावा 16 होत्या. 3 षटकानंतर 31 होत्या. चौथं षटक. एकूण धावा आतापर्यंत 38. ओ, वेग प्रचंड होता. 2 धाव घेण्याची तयारी दाखवली. यस, गुड रनिंग. तर 4 षटक संपली. धावा 40. हाय पाठीशी आमदार चषकाला झाली हो एंट्री. आमदार प्रचंड दादांची. रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आमच्या हाय पाठीशी. आमदार चषकाला झाली हो एंट्री. आमदार प्रचंड दादांची. तालुका अध्यक्ष अरुण शेठ भागात आले हो क्रीडा नगरीला. तर शेवटचं षटक गोलंदाज येईल. चला मॅच ऑन करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघांना क्रेडिराम, शिवन 11 आधी आणि केवाळे. तो स्वप्नील आलाय. शेवटचा षटक. धावा 40. 6 गडी बाद. I11 कोण. जीवन आणि मनीष. स्वप्नीलचं शेवटचा षटक. पहिला चेंडू स्लोवर 1 बीट करतोय. गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये थोडा दबाव असतो, दडपण असतो आणि त्या पद्धतीनं जो दबाव दडपण झुगारून चांगली गोलंदाजी करणं, आपलं सातत्य दाखवणं, चेंडू चांगल्या पद्धतीने अँगल करणं, मूडमध्ये असणाऱ्या फलंदाजांना थांबवून ठेवणं, बऱ्याच हालचाली कराव्या लागतात. प्रत्येक संघामध्ये काही वेगवेगळे गोलंदाज असतात,
काही विकेट घेणारे असतात, काही धावा देणारे असतात, काही डॉट चेंडू टाकणारे असतात. यस, इथे विकेट. तर आजही टीम आम्ही तुम्हाला विनंती करू की आणि सिद्धार्थ 11 केबाले दोन्ही टीमच्या संगणकाला आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस का बॉक्स कक्षामध्ये हजर राहायचे, कारण स्पर्धेचा नियम आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. त्यामुळं दोन्ही टीमला आम्ही सूचित करू की यावं आपण टॉस करण्यासाठी. नक्कीच लवेश, टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. आदे आणि केवाळे दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले. I11 कोण संघ याच आविर्भावामध्ये असेल का? 50-55 धावा झाल्या उर्वरित 4 चेंडूमध्ये, तर चांगली फाईट देऊ शकतो. या संघामध्ये आम्ही पाहतो गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे, मात्र आज फलंदाजी थोडी ठेप पाडली. अपवाद सोडला साहिलचा षटकार चौकार, अपवाद सोडला 3 चौकार मारले कौशलनं षटकाराला अक्षयकडून, आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांना पसंती देत बऱ्यापैकी त्यांनी धावा जमवल्या. 40 धावा. स्लोवर वन, जेल घेण्याची संधी, सोडलाय जेल. डीप लॉंग ऑन कडे चेंडू आउटफील्ड मध्ये अडथळा. वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानावर. जलद गतीने धावा पूर्ण केल्या. 3 पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो टीम I11 कोण. या संघाला पाहते गोलंदाज स्वप्नील. 43 धावा. सन्मानी पाहुण्यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावा धावफलकावरती 43. ओ, पाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दबाव निर्माण करतो. यस, संपायर सिग्नल आउट. तर 43 धावा आणि गडी बाद झालेत 8. चेंडू शिल्लक 2. बॅटिंग लाईनअप मध्ये एकही फलंदाज मैदानावर थांबण्यास तयार नाहीये. चला, नवीन फलंदाज लवकर या. तर उद्या एक शो मॅच होणार आहे आणि त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला, उद्या मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. दी रिवेरा हाऊसिंग सोसायटी विपक्ष ग्रीन एकर सोसायटी वाकडी यांच्या दरम्यान एक मैत्रीपूर्ण लढत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भेटीसाठी येणार आहे. तर 2 चेंडूचा खेळ. यस, क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. 43 वर गडी बाद झाले 9. तर शेवटचा चेंडू गोलंदाज स्वप्नील. स्ट्राइक रेंजला अमर. यस, गुड बॉलिंग. दबाव निर्माण केलाय. एकूण धावा 43 आणि आता टार्गेट असेल 9 गडी बाद. 44चं टार्गेट. दुसरा आणि जॉईंट होतील महागुरु. टॉस इथे केला जाईल. आधी आणि केवाळे. यस, महागुरु करा आता तुमची कॉमेंट्री सुरू. मान्यवरांच्या शुभ हस्ते, गोविलकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे.
बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे सिद्धार्थ 11 केबल आहे. संजय नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने निर्णय का असणार आहे? प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल 11 मध्ये? थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल सिद्धार्थ 11 क्रिकेट संघाचे संगणक संजय माली यांनी नाणेफेक जिंकून शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी शिवण्या 11 आदेई क्रिकेट संघाला प्रथम दर्शनी आमंत्रित करण्यात आलेला आहे. चला इथे मकरंद गोविलकर यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. विश्वजितदादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून विश्वजित पाटील यांच्याकडे सातत्याने बघितले जाते. आणि यानंतरचा सन्मान असेल बाजीराव असावले. या बाजीराव असावले साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात या स्पीडली या आपला यथोचित सन्मान चिपलाय क्रिकेट संघ चिपले संघाचं विशाल पाटील बघा आमचा क्रिकेटचा आनंद घेतात. समीर पाटील आहे त्यांचे समवेत. सर्वांनी कौतुक केलं तुमचं आयोजनाचं. दमदार आयोजन. आम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने खुश झालो. सर्व समालोचक अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही जात असतो परंतु स्पर्धा सर्वांनाच आवडली. नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धा ठाकूर यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. वैभव ठाकूर या आपण पणबेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील आणि अकोली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिनदादा पाटील यांच्या वतीने सर्वचे सर्व सन्मान चिन्ह ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहे. टू व्हीलर्स बाईक आपण पाहतो. शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदास ठोंबरे खानाव यांच्या माध्यमातून त्यानंतर संपूर्ण मंडप डेकोरेशनची जी व्यवस्था आहे त्याचे पुरस्कार ते आहेत. आई गावदेवी एंटरप्राइजेस 8085 धनंजय दादा पाटील वाकडी. सन्माननीय पाण्याची व्यवस्था विशाल पाटील धर्मेंद्र भगत. खेलपट्टीची संपूर्ण जी देखभाल आपण पाहतो धीरज मात्रे प्रतीक विष्णू पाटील आणि अनिकेत मात्रे. लाईव्ह प्रसारण सन्माननीय राजेश पाटील महेश पाटील आणि रुपेश पाटील त्रिवेणी बंधू सुगापूर आणि इंटरनेट सभा अनिल फडके श्री गणेश केबल नेटवर्क सभा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सभा उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण मैदानासाठी जी मैदान सक्षम बनवण्याकरता पाण्याची व्यवस्था मात्र शरद मस्कर श्री समर्थ वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून आम्हाला इथे निश्चित स्वरूपात योगदान केल्याबद्दल त्यांचा आभार. ओटो दीपक फडके. धन्यवाद गडगे सर. 44 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका पाहायला मिळाला. प्रत्येकच्या बॅटमधून चौकार. प्रत्येकाने राहुल काटे एक अनुभवी खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा गोलंदाजी मार्क वरती आकाश मात्रे. हा चेंडू जातोय अतिशय वेगाने चेंडूची फेकी पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या वरून चेंडू जातोय आणि त्यानंतर बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असणारे अभ्यंतर चेंडूसाठी अगदी ऑफस्टिक वरती ऑफस्टम्पच्या जवळून हा चेंडू फेकला आपण पाहतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू अप्रतिम सुरुवात पाहिली. पहिल्या चेंडूमध्ये चौकार. त्यानंतर हा चेंडूचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येनं आणि एकंदरीत पाहिलं हरिग्राम केवाले संघ असेल अदेई संघ असेल एक एक सामना तिन्ही संघाने जिंकलाय आणि त्यानंतर या संघामधून कोणता संघ सामना जिंकेल. संग्राम 11 जय हनुमान नितलस आणि त्यांना फाईट करतोय कोण आणि फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी राहिली आहे आकाश मात्रेची. हा चेंडू उंचावरून बराच वेळ हवेमध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय.
5 या आकड्यावरती त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत. दमदार आयोजन पाहिलं नितलसच्या नगरीमध्ये. फुलर लेनचा चेंडू फेकलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडूला फक्त दिशा दिली आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू जातोय सीमा पार. चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. परफेक्ट ठोका कसा असावा नित्य डीजे करून शिकावं. 12चा ठोका वाजल्याने त्यांनी सांगितलं की परफेक्ट 12 वाजल्यात. गाण्याच्या माध्यमातून 9 धावा धावफलकावरती 44 धावांचा पाठलाग करीत असताना दमदार सुरुवात राहिली आहे. सुरेख फटका क्रिकेटचं स्किल दाखवतोय शतरक्षक तैनात आहे पण तो चेंडू आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच हा गाणं लावल्यानंतर सत्यवान काकडे सरांना खूप गाणं आवडलं कारण 1990चं हे गाणं आहे. सुंदर गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 44 धावांचा पल्ला गाठत असताना 14 धावा धावफलकावर बिनबाद. ही सुंदर सुरुवात राहिली संग्राम 11 नितलस टीमची. नागोबा निघतील. साखरपुडे सुरू झाल्यात. उद्या सागर मात्रेला साखरपुड्याला जायचे आणि त्यानंतर रोहितच्या हल्दीला खूप नागिन निघतील. सुंदर फटका आपण पाहिला आणि धावसंख्या जर धावून पोहोचले 14 या आकड्यावरती. विश्वजित आमचे स्पर्धेचे आयोजक हे देखील सांगतात की हल्दींच्या तारखा चेक करतात कॅलेंडर मध्ये कारण रोहितच्या हल्दीला खूप धमाल असणार आहे. संपूर्ण चिपलाई क्रिकेट संघ चिपले आणि फ्रेंड सर्कल असेल पूर्ण. रोहितने सांगितलं या काहीच कमी पडणार नाही. जोपर्यंत थांबाल तोपर्यंत मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत म्हात्रे या संघाचा ट्रम्प कार्ड. बाईक विजेता खेळाडू तुम्ही पाहताय. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात परंतु महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. 30 धावसंख्येच्या अद्याप गरज असणारे 24 चेंडू मध्ये आदरणीय व्यक्तिमत्व नरेश भगवान म्हात्रे साहेब कोण यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर. हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार. तिकडनं रागावर रोहितला नंतर समजेल. अगोदर 10च्या आत घरात ना 7च्या आत घरात. सुंदर फटका फाईन लेगला फक्त फ्लिक केलाय आणि हिट विकेट फलंदाज बाद. खाली बहाना चाहिए कारण एकंदरीत पाहिलं मॅच जिंकली तरी प्यायची मॅच हारली तरी प्यायची. फक्त एक निमित्त पाहिजे बाकी काही नाही. फक्त एकच उद्देश असेल की हा हिट विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार लगा हा हेलिकॉप्टर आपण पाहतोय. काय MS धोनीची आठवण करून देणार हा फटका. आणि पाहिजे आपण जर पाहिलं हा स्टेट हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा हा हिट विकेट. सागरनं सांगितलं की लाईफ इज एन्जॉय. जीवनामध्ये फक्त तुम्ही मजा हसा खेळा आणि मजा करत राहा. कोणाशी कधी वाद घालू नका कारण आपण जीवन असं आहे आज आहे तर सकाळी नाही.
सुंदर फटका गुडगा वाकवला आणि त्यानंतर चेंडू ठोकला डीप लॉंग ऑफला चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 25 याकडे. काय जानू काय आणि त्याच्यानंतर फोन केला तर ठेव फोन. 25 धावा फलकावर. अनिकेत मात्रेवरती चढवलेलं आक्रमण 4 चेंडूमध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या ज्यामध्ये एक चौकार एक षटकार सुंदर गोलंदाजी राहिले परंतु 25 धावा एक महत्वपूर्ण फलंदाजी पाहायला मिळते. बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. जे नितीननं गाणं का लावलंय त्याला देखील जुन्या आठवणी आल्यात आणि त्याने सांगितलं की हा माझ्या मनातील दुःख आहे मी तो कोणाला सांगू कसा तर गाणे वाजून मी हा दुःख सांगतोय. फलंदाज बाद झालाय जर आपण पाहिला 2 फलंदाज बाद 25 धावा धावफलकावरती आणि छोटा केडी आपण व्यासपीठावरती पाहतोय. एक अष्टपैलू ह्या सीझन मध्ये चांगल्या लय मध्ये आलाय. 2 ते 3 वर्ष थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये का होता तर बैलगाड्या शर्यतीचा छंद होता आणि त्यानंतर बैलगाड्या शर्यतीचा छंद थोडा कमी केला. आज क्रिकेट मध्ये खूप चांगला लय मध्ये आहे. सुंदर फटका क्रिकेटचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 26 दुसरीचा प्रयत्न. तू येतो की मी येऊ असंच होतोय. जर संसारामध्ये आश्वासनं दिली ती पाळली नाही तर एकाला बाद व्हावं लागतंय. घटस्फोट होतो तलाक होतोय आणि फायदा रोहित पाटीलला होतोय. आयोजन केल्यानंतर आमच्या आयोजकांनी सांगितलं की पुढल्या वर्षी यापेक्षा दमदार आमची स्पर्धा असेल आणि सर्वात कमी टेन्शन घेणारा आमचा व्यक्ती असेल तर अजित म्हात्रे. कधी टेन्शन घेत नाही. त्यांनी सांगितलं की स्पर्धा आपण अजून जोरात करू आणि सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल तुम्हाला भूक लागली तर आमच्या धीरज चायनीज वर जा. धीरज करून बाय 1 गेट 1 फ्री आहे. मैदानाच्या उजव्या बाजूला एक हाफ ट्रिपल राईस त्याच्यावरती हाफ ट्रिपल राईस फ्री आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटी तिथंच जाणं आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. फुलर लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता 18 चेंडू 18चं समीकरण. पहिल्या चेंडू डॉट. येणार चेंडू असेल 17 आणि 18 धावसंख्येची गरज आहे. शेवटपर्यंत अतिशय जिद्दीनं खेळ केणारा संघ म्हणजे ज्या संघाची ओळख आहे त्या I11 कोण संघ मैदानामध्ये पाहतोय. सुंदर कामगिरी राहिली या संघाची परंतु आज फलंदाज थोडस निराश केलंय. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा आव्हान तर फेकला गेलाय. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचला. 27 धावा धावफलकावर. तसे हात स्कोरर काय पंच देखील करतील कारण डे नाईटची स्पर्धा आहे. दुपारी काम सकाळी काम संध्याकाळी झोपा परत त्यानंतर कामावरती जा. सत्यवान काकडे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29
सकाळी ठीक 6 वाजता थंब मारण्यासाठी जावं लागतं सत्यवान काकडेना, म्हणजे झोप खूप कमी आहे. त्यांनी सांगितलं की हा शेवटचा हंगाम आहे. 29 मार्च नंतर स्पर्धा नसणार आहेत, त्यानंतर फक्त हल्दी शर्यती आणि वरातीला थांबला का परत बोनस. सुंदर फटका बॅटच्या अगदी मधोमध, चेंडू जाईल सीमा पार, षटकार आणि संघ जाऊन पोहोचतात 35 धावा फलकावर. सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आदई आणि केवले. सुंदर फटका, एक धाव कंप्लीट, क्षेत्रक्षण तैनात आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 36 या आकड्यावरती. आणि प्रेम पाटील 2 गावातील 2 पंच आहेत, त्यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झालंय की सुनील तांडे सरांना एकट्यानं दोन्ही कोटचा काम करायला लागेल का. कारण एका साईडला केवळे तर दुसऱ्या साईडला आदई आहे. गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू खोदून काढलाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून, चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. नक्कीच गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे आशुष शेळके अदई यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हेलिकॉप्टर उडेल का, आणि या ठिकाणी हेलिकॉप्टर उडता सीमा रेषे लगत चेंडू अडवला जाईल आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 44 धावांचा पल्ला गाठायची 2 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू समीकरण असेल 2 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू 2 धावसंख्येची गरज. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. पुढील लढत मैदानामध्ये असेल केवाळे विपक्ष अदई. शिवन्या 11 गावदेवी अदई संघ, किरण प्रकाश शेळके याने पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सिद्धार्थ 11 केवाळे संघ. 2 संघामध्ये एक बॅटल. मनीष गोलंदाजी मार्कवरती 2 धावसंख्येची गरज. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 43 या आकड्यावरती. राहुल काटेने सांगितलं की MS धोनी स्टाईलने सामना संपवणार, चौकार किंवा षटकार मारेल आणि त्या ठिकाणी सिंगल मिळवली. 1 धावसंख्येची गरज आहे. 11 कोण संघ आज थोडासा निराश केला आपल्या प्रेक्षकांना आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 1 धावसंख्येची गरज असेल. सुंदर फटका MS धोनी